जवळपास 30 वर्ष प्रशासकीय सेवेनंतर अचानक स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात प्रवेश. मेहकर मतदारसंघामध्ये सिद्धार्थ खरात यांनी नुकताच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे आणि मेहकर मतदारसंघ लढवण्याची तयारी सुरू केली. स्वतः सिद्धार्थ खरात आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. साहेब नमस्कार, TV9 मध्ये स्वागत आहे आपलं. नमस्कार, जय महाराष्ट्र. काय सांगाल, तब्बल 30 वर्ष तुम्ही प्रशासकीय सेवेत होतात, प्रशासकीय अनुभव आणि आता लगेच राजकारणामध्ये प्रवेश केला, काय सांगाल? खरी गोष्ट आहे, 30 वर्ष मी मंत्रालयातील प्रशासकीय सेवेमध्ये काम केलेलं आहे. या कालावधीमध्ये मी अनेक पदं भूषवली. त्याचबरोबर राज्यमंत्री, माननीय कॅबिनेट मंत्री, केंद्रीय राज्यमंत्री यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी आणि खाजगी सचिवांचं काम केलेलं आहे. हे काम करत असताना प्रशासकीय काम करता येतं आणि लोकांचा जो काही भावना असतात त्यांच्या अनुषंगानं सुद्धा काम करायला संधी मिळते. या काळामध्ये मला बऱ्याच मोठ्या प्रमाणात अनुभव आलेला आहे. दरम्यानच्या काळामध्ये मी अनेक शासकीय निर्णय घेतले, कॅबिनेट प्रस्ताव सादर केले, काही कायदे पारित केलेले आहेत, काही स्टॅच्यूट्स असतील, ऑर्डिनन्सेस असतील आणि शासन निर्णय पत्रे वगैरे विविध स्वरूपाचं काम केले असल्यामुळं एक प्रदीर्घ असा अनुभव आलेला आहे. आणि मी गावगाड्यातला असल्यामुळे, खेड्यातून मी आलो असल्यामुळं आणि एक परिस्थितीची जाणीव असल्यामुळं हा सगळा जो अनुभव आहे तो पुन्हा आपल्या माणसांना, आपल्या बांधवांना त्याचा फायदा करून देण्यासाठी वापरावा, या भूमिकेतून मी पुन्हा एकदा जे काही माझ्या मनातले विचार आहेत, सामाजिक काही कॉन्सेप्ट आहेत, आर्थिक स्वरूपाच्या आणि अनेक काही ब्ल्यूप्रिंट्स माझ्या डोक्यामध्ये आहेत, त्याला जर प्रत्यक्षात उतरवायचं असेल तर राजकीय पटलावर गेल्याशिवाय पर्याय नाही आणि त्या भूमिकेतून मी राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे. पण मग आता मेहकर मतदारसंघच का निवडला तुम्ही? मेहकर मतदारसंघ हा एकतर माझ्या गावाच्या सभोवताली असलेला मतदारसंघ आहे. गेली 15 वर्ष या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी काम करतायत त्यांनी एकतर ते बनावटी आहेत, ते ढोंगी आहेत आणि ते गद्दार आहेत. 2.5 वर्षापूर्वी जो काही माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जे काही महाराष्ट्रामध्ये घटकारस्थान झालं आणि सत्ता पिपासूंनी एक जो खेळ केला, त्याचं जे लोण आहे ते मेहकरपर्यंत पोचलं आणि मेहकरच्या जो लोकप्रतिनिधी आहे तो या गद्दारीच्या गटामध्ये सामील झाला, याचं मला अतीव दुःख झालं. आपणास माहिती आहे की 2.5 वर्षापूर्वी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं शासन होतं आणि तुम्हाला माहिती आहे की प्रत्येकजण आपापल्या कुटुंबामध्ये सुद्धा एकमेकांना भेटण्यासाठी टाळत असे, क्वारंटाईन राहत असत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आज जगतो आहे का उद्या मरतो आहे की जगतो आहे, अशा प्रकारची परिस्थिती आपल्या सगळ्यांची होती. आणि या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्या काळामध्ये आपणा सगळ्यांचं जीविताचं रक्षण केलेलं आहे आणि सगळ्या समाजाला त्यांनी एक प्रकारची अतिशय आल्हाददायक वातावरण निर्माण केलं. हे सगळं करत असताना त्यांची प्रकृती योग्य नव्हती, तरी सुद्धा त्यांनी आपणा सगळ्यांना सांभाळलेलं आहे. या व्यतिरिक्त त्यांनी महाराष्ट्राला क्रमांक 1चं राज्य ठेवलेलं आहे. त्यांचा जो क्रमांक 1चा दर्जा त्यांनी घसरू दिला नाही आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, पेन्शनधारकांच्या दृष्टीनं, एकूण सर्वसाधारण जनतेच्या दृष्टीनं त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. त्यांचं जर सरकार राहिलं असतं तर जे काही जातीवादी शक्तींचं सरकार आहे, मनुवाद्यांचं जे सरकार आहे, त्या सरकारला भविष्यात कोणतंही स्थान राहिलं नसतं. याचा दसका घेऊन आणि या सगळ्यांचा बाऊ करून त्या विपरीत काळामध्ये सत्ता पिपासू लोकांनी, या लांडग्यांनी एकत्र आले आणि साहेबांच्या विरुद्ध कटकारस्थान केलं आणि त्यांना सत्तेवरून खाली खेचलं. ज्या दिवशी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानातून बाहेर पडले आणि जो प्रवास त्यांचा मातोश्रीकडे झाला, तो जो कालावधी आहे, तो जो पिरियड आहे, ती महाराष्ट्रातली जनता विसरू शकत नाही. त्या दिवशी सगळ्या महाराष्ट्रातल्या सुसंस्कारी आणि एका पारंपरिक जी काही अध्यात्माला मानणारी मंडळी आहे त्यांच्या डोळ्यामधून अश्रूंचा बाण फुटला होता. मी देखील. काय वाटतं तुम्हाला की उभाठाकडनं तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी मिळेल आणि तुम्हाला या मतदारसंघातून तुम्ही निवडून याल असं वाटतं? एक तर हा जो मतदारसंघ आहे तो शिवसेनेचा मतदारसंघ आहे. गेली अनेक वर्ष या येथील मतदारांनी शिवसेनेला भरभरून दिलेला आहे. माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व या मतदारसंघामध्ये मान्य झालेलं आहे, ही सूर्यप्रकाशा इतकी सत्य गोष्ट आहे. आणि यावेळी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या समेत जो धोका झाला
जी काही गद्दारी झाली ती येथील जनतेला अजिबात रुचलेलं नाही. मी जे फिरतोय गेल्या काही महिन्यापासून मतदारसंघामध्ये लोकांशी चर्चा करतोय, तर इथली जी जनता आहे ती संस्कारी आहे, ती नैतिक गोष्टीला ती मान्यता देते. त्यांना गद्दारी किंवा बेईमानी आवडत नाही. आणि जी काही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत झालेली जी गद्दारी आहे, बेईमानी आहे आणि जे काही ढोंगीपणा आहे तो इथल्या जनतेला आवडलेला नाही. त्यांच्या बोलण्यातून ते मला स्पष्टपणानं जाणवत आहे. आणि म्हणून या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जो कोणी उमेदवार असेल, मी असेल आणि दुसरा कोणी असेल, माननीय साहेब ज्याच्या कुणाच्या गळ्यामध्ये उमेदवाराची माळ घालतील त्या उमेदवाराचा निश्चित या ठिकाणी खूप मोठ्या फरकाने विजय होणार आहे. हे सूर्यप्रकाशा इतकी सत्य गोष्ट आहे. तुम्ही मागच्या काही काळामध्ये उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तुम्हाला काय आश्वासन दिलं त्यांनी की आता तुम्ही कामाला लागला आहात सध्या? माननीय उद्धव साहेबांच्या समवेत झालेला जो काही जी काही घटना आहे, जी काही गद्दारी झाली त्याच्याबद्दल मला साहेबांच्या बद्दल खूप प्रेम आहे. ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हापासून मी या माननीय साहेबांच्या समवेत मनाने जोडला गेलेलो आहे. आणि यापुढे जे काही काम करायचं असेल, जी काही मला भूमिका घ्यायची आहे ती उद्धव साहेबांच्या अनुषंगानं पूरकच राहील अशा प्रकारची मी निर्धार केला होता. त्याचाच एक भाग म्हणून मी माननीय साहेबांना आणखी काही आमच्या स्थानिक नेत्यांच्या समवेत आणि तेथील मुंबईच्या स्थानिक नेत्यांच्या समवेत भेट घेतली. त्यांना मला जे त्यांच्या प्रती वाटणाऱ्या भावना आहेत मी त्यांच्याकडे व्यक्त केल्या. माझ्या भावना त्यांनी ऐकल्या. त्यांनी सांगितलं की आज रोजी माझ्याकडे देण्यासारखं काही नाही, तर अशा अवस्थेमध्ये तुम्ही माझ्याकडे येणार का? तर मी त्याच वेळी साहेबांना सांगितलं होतं की सर, मला आपल्याकडून काही नको, मला फक्त आपल्यासोबत काम करायची इच्छा आहे आणि आपण जो आदेश द्याल त्या आदेशाचं मी पालन करीन आणि मी आयुष्यभर तुमच्या सोबत राहील अशा प्रकारचा विश्वास मी त्यांच्याकडे दिला होता. आणि साहेबांनी सुद्धा मला त्यावेळेस जो काही शब्द दिला होता तो अशा स्वरूपाचा होता. तुम्हाला जर का उभाटाकडनं उमेदवारी मेहकर मतदारसंघाची मिळाली तर काय वाटतं, जनता तुम्हाला निवडून देईल? मला जर माननीय उद्धव साहेबांनी उमेदवारी दिली तर निश्चितपणानं खात्रीनं सांगू शकतो की एक ऐतिहासिक रेकॉर्ड ब्रेक जीत या ठिकाणी मला मिळणार आहे. कारण एक अँटी इन्कम्बन्सी खूप मोठ्या प्रमाणात आहे. यांचं जे काम आहे, यांनी गेल्या 15 वर्षामध्ये काम तर केलं नाही. जो काही ग्रोथ आहे, जो काही विकास आहे तो नैसर्गिक आहे. इथला माणूस जो काही जगतो आहे तो नैसर्गिक त्याच्या शक्तीवर जगतो आहे. यांनी त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं व्हॅल्यू ऍडिशन केलेलं नाही आहे. ना शेतकऱ्याला यांनी मदत केली आहे, ना विद्यार्थ्यांना मदत केली आहे, ना रोजगाराच्या दृष्टीनं काही केलेलं आहे. जागतिक सरोवर असलेल्या लोणार सारख्या सरोवराचा देखील यांनी काहीही विकास केलेला नाही आहे. MIDC तर सोडाच एकही उद्योग यांनी आणलेला नाही. शेतीला जे काही पूरक उत्पादन करणारे जे काही प्रोसेसिंग युनिट आहे ते सुद्धा यांनी आणलेलं नाही. यांनी कोणत्याही आघाडीवर काहीच केलं नसल्यामुळं जनता यांच्यावरती प्रचंड नाराज आहे. एवढं आहे, एवढं सगळं देऊन सुद्धा यांनी जी गद्दारी केली, जी उद्धव बाळासाहेबांच्या समवेत जी काही गद्दारी केली, त्यामुळं म्हणजे असं म्हणू ना की यांच्या पापाचे जे काही आहे ते पापाचा घडा भरलेला आहे. त्यामुळं जनता यांना खूप मोठ्या प्रमाणावर धडा शिकवण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. तुम्ही कुठले कुठले मुद्दे घेऊन मतदारसंघामध्ये फिरताय, मतदारासमोर सामोरं जाणार आहात? माझे मुख्यत्वे मुद्दे असे असणार आहेत की यांनी जे काही केलं नाही त्याच्यावरती लोकांना ती सगळी परिस्थिती माहिती आहे. यांनी आतापर्यंत जे काही काम केलं त्या संदर्भात काही त्यांनी फ्लेक्स आणि बोर्ड्स प्रत्येक गावामध्ये लावलेले आहेत. मला काही लोक येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की साहेब, आमच्या गावामध्ये जे काही बोर्ड्स लागलेले आहेत ते सगळे कागदावरती आहेत. जे रोड्स आमच्या गावात दाखवले आहेत ते रोड्स आमच्याकडे झालेले नाही. जी पाणी पुरवठ्याची लाईन आहे ती पाणी पुरवठाही झालेला नाही. जी कामं म्हणे यांनी समाज मंदिराची दाखवली किंवा अंतर्गत रस्त्याची दाखवली, शेत रस्त्याची, पांदन रस्त्याची, जी म्हणून यांनी काही कामं दाखवलेली आहेत ती सगळी कागदावर आहेत. आणि जो पैसा मोठा जो दाखवलेला आहे, यांनी कोटीच्या कोटी उड्डाणं यांनी घेतलेली आहे, ती एकही काम प्रत्यक्षात उतरलेलं नाही. मग हा पैसा गेला कुठे? हा प्रश्न येथील शेतकरी, इथला सर्वसामान्य माणूस चर्चा करताना दिसतोय आणि तो माझ्याकडे सुद्धा त्याने एक्सप्रेस केलेला आहे. माझं असं म्हणणं आहे की यांनी काय केलं, काही नाही केलं या संदर्भात जनतेला सगळ्या प्रकारची माहिती आहे. मी या ठिकाणी जो काही अनुभव घेऊन आलेलो आहे, मला प्रशासकीय स्वरूपाचं ज्ञान आहे. मी गावगाड्यातला माणूस आहे. वंचित आणि उपेक्षित घटकांमधून आलेलो आहे आणि या भागातील जनतेच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा या सगळ्यांचं प्रतिबिंब मला जाणवत आहे. आणि म्हणून
इथल्या शेतीच्या मालाला भाव आम्ही जर सत्तेमध्ये आलो, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जर शासन सत्तेमध्ये आलं, तर सोयाबीनला आम्ही आजचा जो 4,892 रुपये क्विंटलचा जो भाव आहे तो आम्ही 8,000 रुपये करणार आहोत. तूर आणि कपाशीचा जो भाव आहे तो जो काही 8-9 हजारावरती आहे तो आम्ही 12,000 वरती घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. ही मी बोलण्यापुरतं बोलत नाही, तर प्रश्नाचं सोल्युशन कसं करायचं हेच मी गेली 30 वर्ष शिकलेलो असल्यामुळं या सगळ्या प्रश्नांना मी निश्चितपणानं न्याय मिळवून देणार आहे. पण तुम्ही म्हणता की या मेहकर मतदारसंघामध्ये विकास झाला नाही, मात्र जे विद्यमान आमदार आहेत गेल्या 15 वर्षापासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत, त्यांनी असा दावा केलाय की मेहकर मतदारसंघामध्ये हजारो कोटी रुपयांचा विकास झाला. काय वाटतं तुम्हाला, विकास झालेला दिसला तुम्हाला कधी? मला तर हा विकास कधी दिसला नाही. लोक जे बोलतायत, इथली जनता जी बोलते ती अतिशय या संदर्भात नाराज आहे, खूप त्यांना राग आहे. विकास विकास म्हणजे नेमका गेला कुठे? दुर्बीन घेऊन तो विकास शोधण्याची वेळ आलेली आहे. जर विकास झालाच असेल तर जनतेचा झाला नाही. विकास जो झालाय तो स्वतः आमदारांचा झालेला आहे, त्यांच्या नातेवाईकांचा झालेला आहे, त्यांचा साल्यांचा आणि मेवण्यांचा विकास झाला आहे अशी जनता बोलते आहे. खरं खोटं हे त्यांना माहिती आहे, परंतु विकास झालेला नाही. जो विकास झालाय तो काही चेल्या चपेट्यांचा झालेला आहे आणि त्यांच्या व्यक्तिगत स्वरूपाचा झालेला आहे, त्यांच्या नातेवाईकांचा झालेला आहे. जनतेचा कोणत्याही स्वरूपात विकास झालेला नाही. काय वाटतं की या मेहकर मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना पाहायला मिळू शकतो? शिवसेना उभाठा विरुद्ध सामना होणारच नाही असे माझा दावा आहे. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच इथला पक्ष आहे आणि याच पक्षाचा विजय होणार आहे आणि तो खूप मोठ्या मताधिक्यानं होणार आहे हे येणाऱ्या काळामध्ये कळणार आहे. घोडा मैदान जवळ आहे आणि हा सूर्य आणि हा जयद्रथ या ठिकाणी होणारच आहे. पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यामध्ये की जवळपास 30 ते 35 वर्षापासून या ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे. 2 गट झाल्यानंतर 2 गट जरी झाले असले शिवसेनेमध्ये, तुम्ही या गटाकडनं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं या ठिकाणी निवडणूक लढवताय. दुसरीकडे पाहिलं तर शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे त्याचे हे विद्यमान आमदार आहेत, त्यांचा जो अनुभव आहे, जसं की केंद्रीय राज्यमंत्री या ठिकाणी आहेत प्रतापराव जाधव, त्यांचा या दोघांचा अनुभव पाहता तुमचा टिकाव कसा लागेल? नाही, हेच तर दुर्दैव आहे की आमदार आताचे जे करंट आमदार आहेत ते 15 वर्ष आमदारकी भोगतायत आणि त्यापूर्वीचे जे आज रोजी माननीय विद्यमान मंत्री महोदय आहेत, केंद्रीय मंत्री, ते सुद्धा त्यापूर्वी 15 वर्ष होते. 30 वर्षाचा हा कालावधी आहे आणि 30 वर्षामध्ये जो काही कालावधी गेलेला आहे आणि त्यातून जे काही निष्पन्न झालेलं आहे ते खूपच दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे. वास्तविक मेहकर नगरीला एक ऐतिहासिक महत्व आहे, इतिहासामध्ये त्याला स्थान आहे. इथलं जे भौगोलिक परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर एक अकोला, अमरावती खूप दूर आहे, इकडे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर सुद्धा खूप दूर आहे. म्हणजे त्या अर्थानं नैसर्गिकरित्या जर कुठलं शहर वाढणारच असेल तर ते मेहकरच वाढायला हवं होतं. या ठिकाणी विशेषतः कृषी मालावर आधारित बाजारपेठ खूप मोठ्या प्रमाणात उलाढालीचं केंद्र निर्माण व्हायला हवी होती. औद्योगिक क्षेत्र या ठिकाणी निर्माण व्हायला होतं. वैद्यकीय हॉस्पिटल्स, मोठमोठे दवाखाने, 400-500 बेडेड हॉस्पिटल्स या ठिकाणी व्हायला हवं होतं. लोणार हे जे जागतिक सरोवर आहे त्या सरोवरामध्ये जे जगातून येणारे पर्यटक आहेत, जे अजिंठा, वेरूळ अशा लेण्यांना भेट देतं, बिबिका मकबरा असेल, दौलताबादचा किल्ला असेल, यानंतर जर पर्यटक कुठे येणार असेल तर ते शेगावच्या गजानन महाराजाकडे येतात, मंदिराकडे येतात, त्यानंतर सिंदखेड राजाला जिजाऊचं माहेर असलेल्या ठिकाणी भेट देतात आणि त्याचबरोबर ते लोणारच्या सरोवराला सुद्धा भेट देतात. परंतु मागील या 10, 15, 20, 30 वर्षामध्ये कुठल्याही स्वरूपाचा विकास, जो काही शाश्वत विकास आहे तो झालेला नाही. लोणार सरोवराचं चित्र जर पाहिलं तुम्ही तर ते 15-20 वर्षापूर्वी जशी अवस्था होती तशीच अवस्था आहे. एखादा पर्यटक चुकून बाकून जर या ठिकाणी आलाच तर तो नाक दाबून त्या ठिकाणी फिरतो. त्याला राहण्याची व्यवस्था नाही, खाण्याची व्यवस्था नाही, कुठलंही त्यांनी तिथे शांतपणाने बसावं असं वातावरण नाही. तो जर एकदा गेला तो फिरून तो येणार नाही आणि इतरांनी सुद्धा येऊ नये अशा प्रकारचं तो रेकमेंड करेल. खूप एक शेवटचा प्रश्न आहे की काय वाटतं की खरंच तुम्हाला विश्वास आहे मेहकर मतदारसंघातून तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर तुम्ही निवडून याल? शेवटचा प्रश्न. मी मगाशी बोलल्याप्रमाणे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जर मला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला तर
या मतदारसंघामधून अतिशय मोठ्या फरकाने, अतिशय विक्रमी मताधिक्याने मी निवडून येईल हा ठाम विश्वास मला वाटतो. आणि नक्कीच. तर हे होते प्रशासकीय सेवेतील आता राजकारणामध्ये आले आणि राजकारणातून आपलं या ठिकाणी नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतायत सिद्धार्थ खरात साहेब. त्यांना विश्वास आहे की मेहकर मतदारसंघातील जनता ही त्यांना डोक्यावर घेईल आणि अति मोठ्या फरकानं या ठिकाणी त्यांना या निवडून देईल. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, मेहकर, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.